आता भारत असहिष्णूच व्हायला लागला. बरं, तुम्ही हरल्यानंतर व्हायला लागला काय असहिष्णू? त्यांना हे जड जात आहे आकलन करायला की अरे आपण ज्यांचा, ज्या विचाराचा, ज्या संघटनेचा, आपण टोकाचा आपण द्वेष केला ते आता शांत मतपेटीच्या मार्गाने जिंकतात. मोदी, भाजप आणि प्रसंगी संघ याचा विरोध करण्याच्या नादात आपण बघता बघता देशाचाच विरोध करू लागलो. हे तारतम्य हरवत आहे असं म्हणतो. भारत हिंदू राष्ट्र झालंय का? झालं असेल तर ते योग्य का अयोग्य? आणि मग हिंदू राष्ट्राची डेफिनेशन काय आता? हिंदू राष्ट्राच्या व्याख्येत धर्मस्वातंत्र्य नसणे, अन्य धर्मांचा, पंथांचा, ईश्वराच्या अन्य रूपांचा अनादर करणे ही नाहीच आहे भारतीय संकल्पना, असणारही नाही. आपण ऊर्जेच्या बाबतीत अजूनही बऱ्याच प्रमाणात परावलंबी आहोत की तेल तर आपण जवळजवळ 85 ते 90% आयातच करतो. उगाचच उड्या मारण्यात काही पॉईंट नाही की जणू भारतामध्ये गेल्या 12 वर्षात स्वर्गच अवतरला. विकास तर झाला, तो सरसकट सगळा जॉबलेस ग्रोथ असं विधान करता येणार नाही. जॉबच्या संधी आणखी नव्हेत हे निश्चित आहे. विकास होतोय, पण या विकासाची फळं समाजाच्या सर्व घटकांना समतापूर्ण जात आहेत का याचं उत्तर नाही. विरोधकांसकट त्यांची वर्तणूक आहे अशी चालू राहिली तर मी आजच बोलून ठेवतोय 2029 मध्ये सुद्धा NDA भाजपच परत सत्तेत येईल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस अर्थातच चर्चा आहे ती नरेंद्र मोदी सरकारच्या, भाजप सरकारच्या तपपूर्तीची. 12 वर्ष हा कालावधी भारतीय परंपरेत महत्त्वाचा मानला जातो आणि सलग 12 वर्ष भारताचे पंतप्रधान राहिलेले अत्यंत कमी व्यक्ती आहेत. त्यामुळं त्यांच्या निर्णयांचा, धोरणांचा परिणाम भारतावर लाँग टर्म, मिडियम टर्म राहणारच आहे. हे सगळा परिणाम नक्की काय आहे, काय घडतंय, काय बिघडतंय, पुढं काय होईल, या सगळ्याचं विश्लेषण करायचं आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात विचारवंत अविनाश धर्माधिकारी सर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती. आणि हाच पहिला प्रश्न, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप/NDA सरकारच्या 12 वर्षाकडं तुम्ही कसं बघता? मला वाटतं संपूर्ण देशांनी जे ध्येय स्वीकारलं, ही माझी भावना की ते देशांनी स्वीकारलं, ते विशिष्ट कोण पक्ष किंवा एखादी राजकीय विचारधारा पुरतं मर्यादित नाही आहे. विकसित भारत 2047. आणि हे मांडताना जी भूमिका स्वतः पंतप्रधान मोदींनी मांडली होती की आपणच कोणीतरी हे करणारे पहिले आहोत असं नाही. त्यांनी पूर्वीची सर्व सरकारं, नेते यांचं योग्य श्रेय बोलून म्हटले की पाठीशी ते घेऊन आपल्याला विकसित भारत 2047कडे वाटचाल करायची. तर मला ही 12 वर्ष भारताच्या टेक ऑफची 12 वर्ष असं, आणि इथून पुढचा जो आता येत्या सुमारे 20 वर्षांमध्ये जो व्हायचा टेक ऑफ, त्याची सगळी तयारी असं मी साकल्याने त्याचं वर्णन करेन. की आता हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड, की भारताची लोकसंख्या जवळजवळ 2/3 वयवर्ष 35च्या खाली आहे, आणि ही जी ऐतिहासिक विंडो आहे ती आता पुढच्या 20 वर्षांची. पण नीट धोरणं आखली गेली आणि अंमलबजावणी नीट झाली तर युवक आहेत हा लाभांश आहे, फायदा. पण त्याच युवकांना जर योग्य गुणवत्तेचं शिक्षण आणि त्यानुसार जॉबच्या योग्य संधी लाभल्या नाहीत तर त्याच लाभांशाचं रूपांतर डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये होऊ शकतं. पण हा जो चॅलेंज आहे की भारत सगळा पुढच्या मोठ्या गुणाकार आणि टेक ऑफला सज्ज होणे, तर मला वाटतं ही 12 वर्ष म्हणजे आधीच्यातले काही जर बोचरे तण असले तर ते दूर करून सगळी अशी मजबूत पायाभरणी करून काही मूलभूत धोरणांच्या पातळीला, कार्यक्रमांच्या पातळीला विकसित भारतसाठी सज्ज झालेला, आणि असे आपण 2047पर्यंत हो जगात विकसित होऊ शकतो असा आत्मविश्वास असलेला देश, हे मला वाटतं 12 वर्षांचं मुख्य योगदान आहे. तुम्ही जो टेक ऑफचा उल्लेख केला,
अशी कोणती धोरणं किंवा कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यामुळं आपण टेकऑफसाठी सज्ज झालो आहोत असं तुम्हाला वाटतं? हा आणि असे मुद्देच नेहमी असे गुंतागुंतीचे असतात की त्याला कुठला घटक फॅक्टर असतो असं नाही आहे. तर मी म्हणेन की मला जाणवणारं असं ते कनेक्शन 2-4 एकत्र येऊन तो तेज समोर निर्माण होतं आहे. पण स्पष्ट डोळ्याला दिसणारं पहिलं म्हणजे ज्या प्रकारे भारतात पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्या वेगाने गेल्या 12 वर्षामध्ये खरंच देशात चालू आहे. मला म्हणायचं आहे की देशात उघड्या डोळ्यांनी जगणारा कोणीही की त्यासाठी पेपरच वाच, अर्थशास्त्राची पुस्तकच वाच, देशाच्या बजेटचाच अभ्यास कर, हे सगळं केलं तरी आनंदच आहे. माझं म्हणणं आहे सामान्य नागरिकाला त्याच्या जगण्याच्या पातळीला असं रोज डोळ्याला दिसेल अशा वेगाने पायाभूत सुविधांचा विकास आहे. पुन्हा की तो काही जणू तो मे 2014तच सुरू झाला असं कोणीच म्हणत नाही आहे. पण त्यानंतर त्याला आलेली जी गती आहे की भारताच्या पायाभूत सोयी जागतिक दर्जाच्या होऊ लागल्या आहेत. हे मी व्याकरण वापरतो आहे. होत आहेत, होणं चालू झालेलं आहे. माझ्या कार्यकर्ता म्हणून वावरण्याच्या वर्षांमध्ये तसा मला जगभर भरपूर प्रवास करता आला आहे आणि जगातले विकसित देश पाहताना एक हृदयाला 1000 इंगळ्या डसायच्या की हा माझा भारत देश असा कधी होईल का? मनाला प्रश्नसुद्धा पडायचा की आपण देशाचा कार्यकर्ता म्हणून करतोत काम, पण आपल्या याची देही याची डोळा आपल्याला विकसित देशांमध्ये ज्या प्रकारच्या पायाभूत सोयी दिसतात तशा पाहायला मिळतील का? खरंच चालू झालं मिळणं. आणि पुन्हा ते असं तुकड्यांनी नाही आहे की एक पुणे मुंबई जणू एक्सप्रेसवे, अख्ख्या देशामध्ये हा सुवर्ण चतुष्कोण, ते जोडणारे आणि रस्ते, वीज, पाणी, दळणवळण, रेल्वे, विमान, त्यानंतर जलवाहतूकसुद्धा की जी देशांतर्गत नद्यांची असो अथवा समुद्रकिनाऱ्यात आपल्याला दिसेल. मला नाही वाटत की कोणीही नीट अभ्यास करणारा नाकारू शकेल की अशी एका वेळी अनेक दिशांनी ती प्रचंड प्रगती आहे. तेव्हा मी पहिला घटक, या प्रत्येक मुद्द्यावर खोलात जायचं झालं तर आणखीन भरपूर आहे, पण मी पहिला नाही म्हणतो आहे. 3-4 म्हणणारे ते सगळे समानच आहेत. पण एक घटक आहे ज्या वेगानेही आणि एका योजनाबद्ध पद्धतीने आणि त्याची जी जमिनीवरही अंमलबजावणी आपल्याला दिसते, हा एक झाला. तरी मी थोडक्यात एवढं निश्चित म्हणेन की अर्थशास्त्रसुद्धा सांगतं की पायाभूत सोयींच्या मध्ये गुंतवलेला 1 रुपया 10 रुपयांचा गुणाकार घडवून आणतो. इकॉनॉमिक्समधला शब्द आहे मल्टिप्लायर इफेक्ट, की इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक, तर ती त्या पायाभूत सोयींमधली. कारण फार अवघड आणि लांब जायची गरज नाही आहे. कुठलाही एक छान रस्ता झाला, आपोआप तो रस्ता होण्यामुळे औद्योगिक आर्थिक विकासाला चालना मिळते, गुंतवणुकीला चालना मिळते, अर्थातच रोजगारांना असं ते एक विकासाचं सुष्टचक्र हे घडतं. ते घडताना दिसतं आहे. दुसरा मी म्हणेन हा जो मी आत्मविश्वास असलेला भारत, की तो या देशाला सापडला आहे नव्याने. अगदी मी तरुण पिढी सकट म्हणतो. एक माझा अंदाज आहे की आपल्या गप्पांमध्ये सुद्धा आत्ता तरुण पिढी, कदाचित कॉक्रोच जनता पार्टी येणं शक्य आहे आणि तो आपण बोलू तो मुद्दा आला की. या सहित मी म्हणतो की तरुण पिढीलासुद्धा एक आत्मविश्वास, जागतिक स्पर्धेला सामोरं जायची आत्मविश्वास पण आणि गुणवत्ता पण. म्हणून मी दुसरा घटक म्हणेन ज्याचं नाव आहे आत्मनिर्भर भारत ही व्हिजन. आता मला इथे बसूनसुद्धा नुसतं लक्षात आहे की ही जी व्हिजन आहे ही पंतप्रधान मोदींनी 12 मे 2020ला मांडली. 23 मिनिटांचं भाषण आहे. कोरोनाचा काळ होता, अत्यंत वेदनादायक होता आणि देशाला उद्देशून पंतप्रधान बोलणार आहेत. त्यामुळे मी माझं विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ता या सर्व नात्यांनी की काय म्हणतात ऐकू, तर त्यामध्ये त्यांनी ही आत्मनिर्भर भारत मांडली. मला ती ऐकत असतानाची सुद्धा माझी भावना लक्षात आहे आणि झालेल्या 6 वर्षांमध्ये ती आणखी बळकट होत गेली की ऐन कोरोनाचा काळ
भारतासकट अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था झाली होती ठप्प. 12 मे 2020ला तर अजून लॉकडाऊन आणि तो सुद्धा त्याचा पहिला दुसरा कालखंड चालू होता. अशा काळात मोदींनी जी ही व्हिजन मांडली, आत्मनिर्भर भारत ही व्हिजन म्हणजे भारत या देशाच्या ज्या शक्ती आहेत स्वतःच्या, त्याबरोबर धोरणात्मकदृष्ट्या संघटित करून भारताचं बळ असं काही उभं करायचं की बाकीच्या जगामध्ये विविध जे आर्थिक राजकीय चढउतार भलेबुरे घडत राहतील त्याला भारत पुरून उरू शकला पाहिजे. असं मी त्या आत्मनिर्भर भारत, मला कळलेली आत्मनिर्भर भारत ही व्हिजन म्हणजे भारत कोणीतरी जगापासून वेगळा, आयसोलेटेड अशी नाही आहे संकल्पना, जगाशी जुळलेला. आणि तरी देशाच्या म्हणून ज्या शक्ती, 4 Ds असा त्यांनी उल्लेख केला होता की आपली डेमोग्राफी, लोकसंख्या हे बळ आहे, डेमोक्रसी असं डिजिटल की नवतंत्रज्ञान, असे त्यांनी 4 असे मांडले होते. तर मला जाणवते ती आत्मनिर्भर भारत ही व्हिजन आणि कसोटी काही प्रमाणात लागते आणि येत्या काही काळात अजून लागू शकते. जगातले जे विविध प्रवाह आहेत, उदाहरणार्थ हा जो पुरवठा साखळ्यांचा मुद्दा, सप्लाय चेन, तर जग एकत्र आल्यामुळे आहेतच त्याचे सर्वांवर परिणाम. नुसतं रशिया युक्रेन युद्ध चालू झालं तरी पुरवठा साखळ्यांवर परिणाम होतात. आता इराण, इस्रायल, अमेरिका, तर होर्मुझची खाडी, लाल समुद्र, अरबी समुद्राला तो जिथे येऊन मिळतो तिथे जर ते हुथी किंवा सोमाली चाचे असले होतो परिणाम. तर आता या सगळ्यांपासनं भारताला कसं सुरक्षित करायचं, अशी ती आत्मनिर्भर भारत, अशी ती व्हिजन आहे, असा मी त्याचा दुसरा घटक म्हणेन. तिसरा, आपली जगातली वाटचाल, मी त्याचं वर्णन करतो. आज विश्वमित्र होण्यापासनं ते उद्या विश्वगुरू व्हावा, अजून झाला आहे असा दावा कोणीही करत नाही. अनेकांना मी या संकल्पनेची पण टिंगल करताना ऐकतो. त्यांचे दात त्यांच्यापाशी, हसतील त्याचे दात दिसतील, की तुमची राव या देशावर एवढीसुद्धा तुमची ना निष्ठा ना विश्वास देशाबद्दलचा. आज कोणीही जर उथळपणाने उड्या मारायला लागला भारत विश्वगुरू झाला आहे, तर मी पण म्हणेन की ते अजून नाही, वेळ आहे, खूप लांबचं अंतर आहे. आणि ते विश्वगुरू होणं हे काय नुसतं आर्थिक व्यवस्था, की समजा 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आणि रुपया डॉलरचं नातं घसरल्यामुळे ती पुन्हा खाली गेली, तर विश्वगुरू होण्याची व्याख्या नुसती आर्थिक नाही आहे. भारतीय संस्कृतीचा विचार करता ती लष्करी तर त्याहून नाही आहे, की जणू आपल्याला काहीतरी जग जिंकून तरी घ्यायचं आहे किंवा सगळ्या जगाला टाचेखाली ठेवता येईल अशी लष्करी ताकद जी अमेरिकेचं चित्र आहे. भारताच्या विश्वगुरूपणाचं स्वप्न खरं ते नाही आहे, ते कधीही नव्हतं. जो काही मला कळणारा हजारो वर्षांचा भारत आणि ही भारतीय संस्कृती आहे, ही अशी कोणाला बुवा टाचेखाली ठेवू, त्यांचं शोषण करू आणि आमचा देश आम्ही श्रीमंत करू, ही आपली नाही आहे व्याख्या. आपली वसुधैव कुटुंबकम हे माझ्या लेखी नुसते भावनिक शब्द नाहीत, तो भारताचा जीवनविषयक दृष्टिकोन आहे. आणि आपल्याकरता ते एक केवळ बाजारपेठ नाही, केवळ ती काहीतरी शोषण करून मी श्रीमंत होण्याची नाही. आपल्यासाठी ते कुटुंब, ह्या मी निदान माझ्यापुरत्या तरी मी अत्यंत मनापासूनच्या जीवनविषयक निष्ठा म्हणून म्हणतो आहे. मला वाटतं की भारताचं विश्वगुरू होणं हाही तोच रस्ता आहे. आणि तो म्हणणारा तुम्ही अविनाश धर्माधिकारी धरा, अगर नरेंद्र मोदी धरा, ना ते पहिले आहेत ना ते शेवटचे आहेत. अगदी आधुनिक काळात म्हणायचं तरी खरं म्हणजे विवेकानंदांनी सुद्धा देश पारतंत्र्यात असताना तरी देशाला जे स्वप्न दाखवलं ते जगाला ह्या प्रकारे जीवनाचा विचार देऊन समृद्ध करणारा, या अर्थाने विश्वगुरू. खरं म्हणजे गांधीजींनासुद्धा जो अभिप्रेत भारत आहे, स्वतंत्र भारत, हिंद स्वराजमध्ये त्यांनी मांडलेला, किंवा त्यांच्या संकल्पनेतली रामराज्य ही संज्ञा, ही भारत हा अशा प्रकारे जगाचा तो शब्द आहे, नैतिक मार्गदर्शक. मी तर हेही म्हणतो आहे की परिभाषा जरी वेगळ्या असल्या तरी पंडित नेहरूंनीसुद्धा जे काही परराष्ट्र धोरण त्यांच्या काळात केलं, हे नैतिक पायावर परराष्ट्र नीतीची वाटचाल. आता तिची चिकित्सा हा गोष्ट वेगळी आहे, पण मला म्हणायचं आहे की अशा प्रकारे भारताची
विश्वगुरू होण्याकडची वाटचाल हे काय कोणा विशिष्ट पक्षाचं स्वप्न नाही, कोणा विशिष्ट नेत्याचं स्वप्न नाही. कोणती तरी एक विशिष्ट राजकीय विचारधारा ती म्हणते. मला वाटतं हा मग विचार फार संकुचित आहे. मला वाटतं हा भारतीय संस्कृती, तिच्या बहुविधतेने नटलेलं हे आजचं राष्ट्र की जे लोकशाही राज्यघटने मार्गावरनं चालतं आहे. तर मला वाटतं ह्या 12 वर्षात मग ही अशी विश्वमित्र कडनं विश्वगुरू हे मी त्या वाटचालीला नाव देतो. जागतिक घडामोडी आणि परराष्ट्र नीतीच्या संदर्भात म्हणायचं झालं तरी आज प्रयत्न आपला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी यावर्षीच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये एक आणखी फार छान संज्ञा वापरली आहे. मला अनेकदा प्रश्न पडतो की अगदी जाणकार अभ्यासकांचे लक्ष आहे का तिकडे, कारण वापरलेली संज्ञा आहे स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी, की इथून पुढच्या काळात भारताची जी जडणघडण आणि जगामधलं भारताचं स्थान, तर भारतापाशी असं काहीतरी पाहिजे की ज्यामुळे भारत जगाकरता स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबल, की जगाला देण्यासारखं भारताकडे असं काहीतरी आहे की ज्यामुळे जगासाठी भारत अपरिहार्य बनून बसतो. ही दिशा, ही धोरणांची आखणी, मला वाटतं की हो त्यानुसार धोरणांची तशी आखणी चालू आहे. एक शेवटचा आत्ताच्या मुद्द्याला म्हणून मी आपला संवाद चालू ठेवेन, तरी मला 2 उदाहरणं बोलायची आहेत. एक हा जो मुद्दा मी म्हणतो या संदर्भात मी ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा समोर आणेन, की खरंच भारताला आपलं सार्वभौमत्व बळकट करायचं आहे तर मी तर नंबर 1 वर ठेवीन ऊर्जा सुरक्षा, एनर्जी सिक्युरिटी. कारण की आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते सर्वांचं सामूहिक आणि राष्ट्रीय जीवनाचा आजचा मुख्य आधारच ऊर्जा, पॉवर, इलेक्ट्रिसिटी हा आहे. आणि आजच्या तारखेला तरी शास्त्रीयदृष्ट्या त्या ऊर्जेची मुख्य 2 साधनं आहेत, कोळसा आणि तेल. आता एका बाजूला त्या कोळसा आणि तेलमुळे मग रोज पर्यावरण प्रदूषित होतं आहे आणि त्यांनी पुन्हा आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते साऱ्या मानवाचं जीवन आज विध्वंस होण्याच्या उंबरठ्यावर आहे. तेव्हा एक उत्तराची दिशा आहे की कोळसा आणि तेलाला ऊर्जेचे पर्याय शोधले पाहिजेत, अल्टरनेटिव्ह किंवा रिन्युएबल सोर्सेस ऑफ इन्कम. आणि दुसरी आहे की भारत आणि आपलं सार्वभौमत्व लक्षात घेता आपण ऊर्जेच्या बाबतीत अजूनही बऱ्याच प्रमाणात परावलंबी आहोत, की तेल तर आपण जवळजवळ 85 ते 90% आयातच करतो. एकदा ते आलं की मग त्याचा परराष्ट्र धोरणाशी संबंध येणार. मग आपल्याला कतर त्यांच्या सोयीच्या वेळी आपल्याला दम देऊन अमुक करा नाही तर तुमचा तेल किंवा गॅसचा पुरवठा बंद करतो. आणि मग भारताच्या हितसंबंधांसाठी प्रसंगी आपल्याला 2 पावलं मागे 2 पावलं बाजूला, रूढार्थाने शब्द तडजोड, ही सगळी व्यावहारिक सत्य आहे सगळं. आणि कोळसासुद्धा की आपल्याकडे आहे, पुढची 400 वर्ष पुरेल एवढा कोळसा आहे, पण त्याची गुणवत्ता कमी आहे. त्यामुळे आपल्याकडे असून आपण ऑस्ट्रेलिया किंवा असा कोळसा आयात करतो. मग मला दिसतं की 12 वर्षात यावर असं एक बहुअंगी धोरण आखून खरंच कार्यवाही झाली आहे. आणि मी आज विधान करायचं तर मी म्हणेन की ती यशाच्या दिशेने जाते आहे. हे सुद्धा थोडक्यात सांगायला मी उदाहरणार्थ एक सांगतो आहे. हा पर्यावरणविषयक जगाने करार केला डिसेंबर 2015 पॅरिसला, तिथे मी उपस्थित होतो. पॅरिस करारामध्ये जगातल्या विविध देशांनी आपापली पर्यावरणविषयक धोरणं मांडली. तर भारताने पण जगासमोर मांडलं धोरण आणि जगाला सांगितलं की आमचं जगाला वचन आहे की 2030पर्यंत आम्ही जे एकूण ऊर्जा निर्माण करू त्याच्या 50% ही आमची नवीकरणीय रिन्युएबल सोर्सेस अशी ऊर्जा असेल, असं उद्दिष्ट भारताने आधी सांगितलं होतं 40%. एक सत्य हे आहे. आणि सांगितलं होतं की 2015 कमिट केलं पुढच्या 7 वर्षात आम्ही 100 गिगावॉट एवढी ऊर्जेचे पर्यायी प्रदूषणमुक्त साधन यत्न करू. तर हे म्हणतो आहे तेव्हा लक्षात घेऊयात की डिसेंबर 2015 भारताचं एकूण ऊर्जा निर्मिती 177 गिगावॉट आहे. तो देश जगाला सांगतो आहे की पुढच्या 7 वर्षात आम्ही नुसत्या नवीकरणीय ऊर्जेद्वारा 100 गिगावॉट
आणि आमची जी एकूण असेल त्याच्यात त्या आधीचा शब्द होता 40%. पुढच्या आता परिषदांमध्ये आपण ते शब्द दुरुस्त केले, कारण माझं म्हणणं आहे श्वास रोखून ऐकलं पाहिजे प्रत्येकाने. ऊर्जेसाठी भारताने जगाला जे वचन 2030 करता दिलं होतं ते आपण 2022ला पूर्ण केलं. 2022मध्ये भारताची एकूण ऊर्जा निर्मिती 400 गिगावॉटवर पोचलेली होती. म्हणजे आता लक्षात घ्या की डिसेंबर 2015 ज्या देशाची ऊर्जा निर्मिती 177 गिगावॉट, तो 2022मध्ये 400 गिगावॉटवर पोचला. एवढ्यावर नाही, आपला शब्द आधी होता 2030पर्यंत आमच्या एकूण ऊर्जेच्या 40% नूतनीकरण, ते आपण 2022लाच पूर्ण केलं होतं. 400 गिगावॉटपैकी 2022मध्ये 150 गिगावॉट ही प्रदूषणमुक्त ऊर्जा होती. पुढच्या परिषदांमध्ये भारताने आपलं उद्दिष्ट दुरुस्त केलं. विचार करा की जगाला सांगितलं आता तर आमची 50% आणि आता उद्दिष्ट सांगितलं 2030पर्यंत आम्ही 1000 गिगावॉट ऊर्जेवर जाऊ आणि त्यावेळेला 500 गिगावॉट आमची नूतनीकरण. होतं का पाहायचं आहे आपल्याला, पण आत्ताचे आकडे लक्षात घेतले तर आत्ता आपण 500 गिगावॉट क्रॉस केलं आहे आणि त्यामध्ये सुमारे 250 गिगावॉट ही नूतनीकरणी आहे. एवढंच नाही आहे, आपण जे ऊर्जेचे पर्यायी स्रोत त्या दृष्टीने देशांतर्गत, तर मी वेळेअभावी आत्ताच्या आपल्या संवादात एकच उदाहरण म्हणून सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे. खरोखर मला प्रश्न पडतो बरं का की ज्याला जी चर्चा करायची जरूर करावी त्यांनी माझा की अभ्यास करून आणि मग मुद्दे. तर एका बाजूला भारत मोठ्या प्रमाणात भारताचं नॅशनल हायड्रोजन मिशन आहे आणि जगभर यावर संशोधन चालू आहे की शून्य प्रदूषण करणारी ऊर्जा हायड्रोजनमधनं मिळवता येईल. त्यावर भारताचं काम चालू आहे, मूळचं संशोधन. दुसरं आहे, नवं घेतलेली योजना हाती आहे की भारतातल्या कोळशापासूनच हा जो कुकिंग गॅस असतो जो शून्य प्रदूषण करतो, तर त्याचं गॅसिफिकेशन प्रोजेक्ट असंच नाव आहे त्याचं, ते भारताने हाती घेतलं आहे. आणि ते यशस्वीरित्या जर जमलं तर आपल्याकडे पुढची 400 वर्ष पुरेल एवढा कोळसा. आता त्याची आत्ताची गुणवत्ता कमी, त्यामुळे प्रदूषण जास्ती करतो, पण जर कोल गॅसिफिकेशन म्हणजे त्या कोळशापासनं इंधन मिळवायचं तर प्रचंड मोठं पाऊल होणार आहे. किंवा तुम्ही पहा की प्रदूषणाचं एक मुख्य माध्यम वाहनं आणि पेट्रोल जाळणं. त्याला एक उत्तर आहे, एक म्हणजे एथेनॉलचा वापर. गेल्या 12 वर्षामध्ये तो मोठ्या प्रमाणात वाढला आणि देशांतर्गत एथेनॉलची निर्मिती पण वाढली. दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल. आता इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सगळ्यात आवश्यक मूलद्रव्य आहे लिथियम. लिथियमचा जवळजवळ 70 ते 80% साठा एकट्या चीनकडे. तो चीन जागतिक राजकारणामध्ये वापरतं, वेपनायझेशन ऑफ ट्रेड. बरं, त्यामुळे चीन अमेरिकेला पण धाकात ठेवू शकतं की तुम्ही जर आमचे टॅरिफ वाढवायला लागलात, चला आम्ही तुम्हाला लिथियम देणंच बंद करतो. अमेरिकेला त्याचा करावा लागतो विचार. तिथे भारताचा स्ट्रॅटेजिक इंडिस्पेन्सिबिलिटी हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तर आता देशामध्ये काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात लिथियमचे साठे आढळले. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर तेल किंवा नॅचरल गॅस आढळलं. अंदमानच्या जवळ, आणि भारत अत्यंत कौशल्याने त्याच्या व्यवस्थापनाचं करते. तर माझं म्हणणे ती एक भविष्यकाळाची महत्त्वाची दिशा. आणि नक्षलवाद ज्या तऱ्हेने नियंत्रणात आणला हे मानावं लागेल. 12 वर्षातलं मोठं यश. कारण मे 2014च्या वेळची स्थिती जी स्वतः त्यावेळचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितली होती की देशाच्या जवळजवळ 250 जिल्ह्यांमध्ये नक्षलग्रस्त जिल्हे, नक्षलवादाचा प्रभाव, ते कारवाई एक सुसंघटित अनेक दिशांनी करत करत आजची तर फॅक्ट आहे की आता एकाही जिल्ह्यामध्ये आता काय नक्षलवाद जणू समांतर सरकार आहे आणि नक्षलवादाचं असं चित्र. म्हणजे मी म्हणणारे नक्षलवाद एक कायदा सुव्यवस्था समस्या म्हणून आजच्या तारखेला नियंत्रणात आल्यात जमाय. माझं म्हणणं आहे म्हणजे काही प्रश्न सुटला असं मानायचं कारण नाही. मूळचं उत्तर विकासात आहे. त्या विकासामध्ये आपल्याच
आदिवासी वनवासींसहित सर्व बांधवांना सहभागी म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हे मूळचं उत्तर आहे. ह्याच्याबद्दल शंकाच नाही. किंवा दुसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था म्हणून आत्ता नक्षलवाद आवरल्यात जमा आहे, पण विचारधारा म्हणून ML मार्क्सिझम लेनिनिझम आणि तेही युद्ध सेनापतित्वाच्या कौशल्याने लढतात. त्यामुळे आत्ता पाऊल मागे घेतील, अंडरग्राऊंड जातील. गाव पातळीला हे रिपोर्ट्स माझ्यापाशी सुद्धा आत्ता आहेत की ते आता मग गावातल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सामील व्हायला लागलेत. तर ही लोकशाहीची दिशा आहे ती जरूर की MLला देशाच्या लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात जरूर येऊ दे, पण एक मोठं यश मानावं लागेल अशी मी. सर, हे पाचही मुद्दे महत्त्वाचे तर आहेत, पण या पाचही मुद्द्यांवरनं प्रश्नही आहेत, निदान त्यातले काही मुद्द्यांवरून. त्यातली अत्यंत महत्त्वाचे जे मला वाटतात ते मी विचारतो. गेल्या 12 वर्षामध्ये जो विकास झाला तो जॉबलेस ग्रोथ झाला असं मानलं जातं, आणि त्यामुळं ज्याचा तुम्ही उल्लेख केला डेमोग्राफिक डिव्हिडंडचं डेमोग्राफिक डिझास्टर होणं, मग जेन-झी, मग कॉकरोच जनता पार्टी, या सगळ्याचं मूळ विकास आहे पण हाताला काम नाही, असं 12 वर्षात घडलं असं मानतात. तुम्हाला काय वाटतं? एक तर विधान की 12 वर्षातला विकास हे जॉबलेस ग्रोथ आहे, मग हे असं ठसठसीत पूर्णविराम देणारं विधान करता येणार नाही. विधान जबाबदारीपूर्वक करायचं तर ज्या प्रमाणात जॉब निर्माण होण्याची आवश्यकता आहे त्या प्रमाणात होत नाही आहेत हे आहे. तेव्हा व्हायची असेल जर, ॲक्च्युली मला आकडा लक्षात आहे की दर महिन्याला सरासरी नवी 10 लाख 1 मिलियन ही गरज आहे. ही भारताचा विकासाचा दर, आणि तो होताना रोजगाराच्या नव्या संधी किती, तर नवी जॉब्स असलेली नाही, नवी. तर मी म्हणेन की काळाची गरज जर महिन्याला 10 लाख निर्माण होण्याची असेल तर मी म्हणेन बहुधा 6 ते 7 लाख होत असावी. तेव्हा राहतोय तो भागा, बरोबर आहे. तेव्हा उगाचच उड्या मारण्यात काही पॉईंट नाही की जणू भारतामध्ये गेल्या 12 वर्षात स्वर्गच अवतरला आहे. पण जे एक साक्षेप म्हणतात, बॅलन्स करायला पाहिजे. तेव्हा विकास तर झाला, तो सरसकट सगळा जॉबलेस ग्रोथ असं विधान करता येणार नाही. जॉबच्या संधी आणखी नव्यात हे निश्चित आहे. आता हे सुद्धा खूप गुंतागुंतींचं आहे. उदाहरणार्थ या काळातली टेक्नॉलॉजी, त्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक AI आहे. मग चित्र हे की AIचा काळ 2014-15 चालू झालाच होता, आणि आता तर विशेषतः कट ऑफ सांगता येतो 2024 की आम्ही 2014 ते 24 या काळात आम्ही की AIचं युग येतं आहे. आणि जगातले सुद्धा जाणकार की अशा वेळी जी मोठ्या प्रमाणात जॉब खाल्ली जाणार आहेत, आणि मग AI नवी निर्माण करेल पण त्याला एक वेळेची मध्ये 6 वर्षाची गॅप जाणार आहे, आणि तरी नवी निर्माण करेल ती करण्याची कुशलता नव्या पिढीकडे असावी लागेल. मग देश त्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे. तो करायला आणखी पावलं खूप पाहिजेत. पण झालेला विकास जणू सरसकट जॉबलेस ग्रोथ आहे हे विधान माझं मते अन्यायकारक होईल. मी तर आणखी एक भर घालतो माझ्या बाजूने त्याला, ती म्हणजे विकास होतोय पण या विकासाची फळं समाजाच्या सर्व घटकांना समतापूर्ण जात आहेत का, याचं उत्तर नाही. विकास होतोय पण मग होणाऱ्या विकासाचे जास्ती फळं थोडा आत्तासुद्धा जो मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, म्हणजे जो काही जास्तीचा विकास होतो आहे त्याचा जास्ती भाग त्यांच्याकडे जातो आहे. तर माझंही मत आहे इथे प्रश्न तुम्ही विचारांनी उजवे का डावे वगैरेचा नाही. इथे आपल्याला कोणता देश हवा आहे, कोणता समाज हवा आहे. तर एक माणूस म्हणून माझ्या मनात सुद्धा स्पष्टता आहे की मला काय विषमतापूर्ण समाज नको आहे, कुठलाच सामाजिक आणि आर्थिक. की झाला विकास खूप झाला पण मुठभर लोक अय्याशीमध्ये जगत आहेत आणि मोठ्या प्रमाणात समाज टाचाघसत जगतो, तर हे काय याला विकास म्हणता येणार नाही. त्यामुळे ग्रोथ अर्थशास्त्रातला शब्द आहे, वाढ झाली. विकासामध्ये नुसती वाढ येत नाही, त्या वाढीची फळं समाजाच्या सर्व घटकांना समतापूर्ण, याला अजून प्रगती आवश्यक आहे हे निश्चित आहे. दुसरा एक मुद्दा असा सतत चर्चेत येतो की सर्व प्रकारचं अदरिंग झालं आहे, म्हणजे आमचे आणि तुमचे, मग ते जातीवर असेल, मग ते धर्मावर असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, की सर्व अर्थानं आमचे आणि तुमचे. तर भारत अधिक पोलराईज झाला का सर्व बाबतीत, जात, धर्म, वंश, अर्थ
आणि ह्याचा आणि राजकारणाचा संबंध आहे. हे जे अदरिंगचं जे मुद्दा मांडतात ते ज्या अर्थाने म्हणत आहेत त्या अर्थाने माझं मत आहे अदरिंग नाही. त्याला माझा शब्द आहे हा त्यांचा कांगावा आहे. पण मी एका वेगळ्या प्रकारचं अदरिंग हे मी निश्चित सांगतो. 2014च्या मे महिन्यात NDA भाजपचा विजय झाला आणि एकदम वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती आहे की स्वतंत्र भारताच्या इतिहासात मतदारांनी पहिल्यांदा काँग्रेसेतर कोणा एका पक्षाला स्वतःचं स्पष्ट बहुमत हातात ठेवलं. एकदम ऐतिहासिक सत्य आहे. अनेकांना ते आकलन त्याचं किंवा ते मान्यच करता येत नाही आहे. त्यातून त्यांची मग ह्या सगळ्या प्रकारची त्यांचे कांगावे हा माझा शब्द आहे, स्पष्ट बोलतो आहे. म्हणजे आता भारत असहिष्णूच व्हायला लागला. बरं, तुम्ही हरल्यानंतर व्हायला लागला काय असहिष्णू? जी संस्कृती जगात सर्वात सहिष्णू आहे, उठून तिला म्हणायचं आता भारत असहिष्णू व्हायला लागला. भारत हजारो वर्ष सहिष्णूच आहे, आजही आहे. तो काय गेल्या 12 वर्षात नव्याने असहिष्णू झाला असं अजिबात नाही आहे. आता एक म्हणजे तुम्ही नुसत्या निवडणुका नाही हाराल. मी आणखी एक गंभीर मुद्दा म्हणतो की होत असलेल्या हे जे देशातलं बदल आहे याचं वैचारिक आकलनसुद्धा, की मग ज्यांच्या साधारणपणाने वैचारिक धारणा या दुसऱ्या शब्दाच्या अभावी नाईलाज म्हणून मी शब्द, तुम्ही त्याला डावे म्हणा, तुम्ही त्याला स्वयंघोषित पुरोगामी म्हणा, तुम्ही त्याला तथाकथित पुन्हा सेक्युलर समाजवादी, विविध पारिभाषिक शब्द आहेत. आपण त्या परिभाषेमध्ये अडकून नकोय पडाल. त्यांना हे जड जातं आहे आकलन करायला की अरे आपण ज्यांचा, ज्या विचाराचा, ज्या संघटनेचा आपण टोकाचा आपण द्वेष केला ते आता शांत मतपेटीच्या मार्गाने जिंकत आहेत. मग मी त्याला नाव देतो आहे की ते डिनायल मोडमध्ये आहेत. ते ऑस्ट्रिच पॉलिसी, की ते हे आकलन समजून घेत नाही आहेत आणि त्यामधून मग हे निघतं की आता काहीतरी अदरिंगच होतं आहे. मी सगळी चर्चा ऐकतोच आहे की गेल्या 12 वर्षात देशातली लोकशाही धोक्यात आहे. अरे वा, पुन्हा कांगावाच की चालू असतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे असा शंख करतायत. हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे का? किंबहुना आता मी म्हणतो की एक कार्यकर्ता म्हणून मला काळ थोडा थोडा कळू लागला. हे निदान 1971 बांगलादेश युद्ध थेट मी जबाबदारीपूर्वक विधान करतो आहे की नरेंद्र मोदींवर वैयक्तिक ज्या प्रकारची जे शब्द वापरून टीका होते अशी काही मी कुठल्याही दुसऱ्या पंतप्रधान होताना जन्मात मी ऐकलेली नाही. एकदम उठून नरेंद्र मोदींना यारे जारेच आणि वाटेल तेच आणि वर शंख हेच करत असतात बरं का, की आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच धोक्यात आहे आणि आमची लोकशाहीच धोक्यात आहे. आणि गेल्या 12 वर्षामध्ये लोकशाहीच एकाही मुद्द्यात यत्किंचितही तथ्य नाही. तथाकथित अदरिंगचा मुद्दा मी थोडा स्पष्ट म्हणणार आहे की मुळात ज्या विचारधारा अदरिंगवरच उभ्या आहेत त्यांना जेव्हा वैचारिक उत्तरं मिळणं चालू झाले, आता ते शंख करतायत की हे अदरिंग चालू आहे. अजिबात ते ज्या अर्थाने म्हणतायत तो कांगावा अजिबात खरा नाही आहे. म्हणजे थोडे स्पष्ट शब्द वापरायचे तर हिंदू हा हिंदू म्हणून पुरेशा संख्येने तो संघटित होऊ लागला. हिंदूची हिंदू म्हणून राजकीय वर्तणूकसुद्धा, व्होटिंग बिहेवियर, आणि होतोय तो बदल त्या निवडणुकीच्याच मार्गाने. मग यांनी शब्द शोधून काढला मेजॉरिटेरियन. तर म्हणजे की मला प्रश्न की तुम्हाला काय म्हणायचं की हिंदूंनी संघटित होताच कामा नये? तुम्ही मात्र तुम्हाला वाटणारा जो काही हिंदू विचार आहे त्याच्यावर तुम्ही दिवस रात्र अखंड टीका करत राहणार. आणि मग स्पष्ट चिकित्सा, मग चिकित्सेची अवजारं सर्वांना वापरायला पाहिजेत. तेव्हा ख्रिश्चॅनिटी काय किंवा इस्लाम काय हे म्हणत राहणार माझाच देव खरा आहे आणि तुमचा खोटा आहे, माझाच प्रेषित खरा आहे, शेवटचा आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तो माझ्याकरता नाही, तुम्ही पण तो मानायला पाहिजे आणि तो मला हक्कच आहे. सगळं जग आमच्या ईश्वराने आमच्या प्रेषिताद्वारा, त्या प्रेषिताला दिलेल्या पुस्तकाद्वारा सांगणं संकेत जग तुझं आहे, तो आमचा हक्कच आहे. आता यावर आवाज उठणं चालू झालं, उत्तर मिळणं चालू झालं की लगेच अदरिंग होय रे. आणि लेफ्टिस्ट विचारात सुद्धा जे अदरिंग, ते अदरिंगच आहे. उलट मी वारंवार शब्द अनेकदा ऐकत राहतो फॅसिझम. मला वाटतं ह्यांना अर्थ तरी कळतो का फॅसिझमचा?
फॅसिझम किंवा नाझिझमची डिफायनिंग लक्षणं आहेत की दुसऱ्या कोणाला तरी शत्रू मानून अरे तो आपला शत्रू आहे म्हणून संघटित व्हा. मला म्हणायचं आहे भारत, भारतीय संस्कृतीचा विचार काय असा काय कोणीतरी दुसरा शत्रू आहे म्हणून हे सांगतोय. सगळ्यात गाभा एकम सद विप्राह बहुधा वदंतीत आहे. उलटं सत्य तुम्ही त्याला ईश्वर म्हणा अगर न म्हणा आणि त्या ईश्वराला काही नावाने बोलवा, ते एक आहे. तिकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत. हा भारत आहे. हा वेदापासून आहे. विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत हाच सांगितला, ज्यांनी आपली अख्खी जिंदगी ह्याचाच द्वेष करण्यामध्ये घालवली. बरं ते करताना मग जे कोणी हा भारत, भारतीय संस्कृती त्यांनी जमिनीवर कामं केली. हे अदरिंगचा युक्तिवाद करणार हे लक्षात घेत नाहीत की त्यांनी जमिनीवर कामं केली. त्यांनी थेट सामान्य माणसाच्या पातळीपर्यंत त्याला संघटित केलं. या विचारधारेवर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत जे जे आरोप केले त्या सगळ्याला उत्तरं देणारं काम करून दाखवलं. त्यातून हे घडलं आहे. आणि अंतिमतः राजकीयसुद्धा वर्तणूक, तेव्हा हा काय मुद्दा अदरिंगचा अजिबात नाही. उलटं मी तर म्हणतो आहे की हे घडतं आहे त्याचं नीट खोलात जाऊन आकलन करून घेण्यामध्ये विरोधी शक्ती कमी पडत आहेत. एवढंच नाही तर त्यांना मोदी, भाजप आणि प्रसंगी संघ याचा विरोध करण्याच्या नादात आपण बघता बघता देशाचाच विरोध करू लागलो. हे तारतम्य हरवत आहे असं मी म्हणतो. हे जे तारतम्य आहे ते हरवतं. मी अगदी एक छोटं अलीकडचं उदाहरण बोलतो आणि आपला संवाद चालू राहू दे. जगातली आत्ताची स्थिती, तुटलेल्या पुरवठा साखळ्या, निर्माण होत असलेलं आर्थिक संकट आणि सगळे जाणकार सांगत आहेत की 1973मध्ये जो ऑइल शॉक होता आत्ता घडतंय ते त्यापेक्षा गंभीर आहे. अशा वेळी पंतप्रधानांनी देशाला आवाहन केलं, कायदा नाही केला, नियम नाही केला, निर्णय नाही जाहीर केले, लोकांवर लादलं नाही, आवाहन केलं की ही जागतिक परिस्थिती लक्षात घेता पुढचं पाहत आत्तापासून आपण जरा सगळे मिळून एकत्र आपण बस त्याच्यावरही उठून टीका. मग ती पक्षीय टीका, मग ती पातळी सोडूनची टीका, मग ते वाटेल ते शब्द वापरूनची टीका, अशा सगळ्याची. मी समांतर शेजारी उदाहरण काय ठेवतो. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर जी ताश्कंदला परिषद झाली जानेवारी 1966, तिथे त्यावेळच्या दोन्ही महासत्तांनी भारतावर दबाव आणला की हा करार करा नाहीतर तुमचा गव्हाचा पुरवठा बंद करू. आणि भारताला ते मान्य करावं लागलं. ताश्कंदहून शास्त्रीजींनी देशाला उद्देशून आवाहन केलं होतं की आपण सर्वांनी आठवड्यातलं एक जेवण जर घ्यायचं नाही, म्हणजे उपास, की जो भारतीय संस्कृतीचाच भाग आहे. तर शास्त्रीजींनी आवाहन केलं होतं की आपण भारतीयांनी जर आठवड्याचं एक जेवण घेतलं नाही तर आपल्याला ही गव्हाच्या निर्यातीवर अवलंबून आपल्याला उत्तर शोधता येईल. माझं म्हणणं आहे देशाने त्या आव्हानाचं स्वागत केलं होतं. तेव्हा नाही, आजही हा आत्ताचा मुद्दा यायच्या आधी मी सुद्धा सुदैवाने माझ्या लेखनात, पूर्वीच्या बोलण्यात लेखी आहे की देशाचं नेतृत्व देशाला नैतिक आव्हान करू शकतं. याचा हा एक उत्तम उदाहरण आहे. आज मोदी ते म्हणत आहेत की मग काहीतरी उठून, तर माझं म्हणणं आहे की ही काय लोकशाहीला धरूनची ही टीका नाही. तेव्हा देशामध्ये लोकशाही सुरक्षित आहे. काही देशामध्ये हुकुमशाही जणू, काही एकपक्षीय काहीतरी हुकुमशाही, काहीतरी मेजॉरिटेरियन. आता मी काल परवामध्ये आणखी एक नवं वाचलं बरं का, इलेक्टोरल डिक्टेटरशिप. हे नव्या नव्या संज्ञा शोधण्यात हुशार आहेत बरं का. की तुमचा सतत निवडणुकांमध्ये पराभव होतो आहे आणि अरे तो मुळात जाऊन तो विचार करा का होतो आहे आणि जमिनीवरची तुमची संघटना बळकट करा, जनसामान्यांपर्यंत जाणं बळकट करा, काळाचा धडा शिकूनचा नवा कार्यक्रम मांडा, तो घेऊन लोकांसमोर देतील ना लोक. पण तसं न करता मग मी त्याला नाव शहामृग की हे डिनायल मोडमध्ये आहेत. त्या इलेक्टोरल डिक्टेटरशिपवर यायचं आहे, पण त्याच्या आधीचा एक थेट प्रश्न, भारत हिंदू राष्ट्र झालं आहे का? झालं असेल तर ते योग्य का अयोग्य? आणि मग हिंदू राष्ट्राची डेफिनेशन काय आत्ताची? इथे ना हा या प्रश्नापाशी की हिंदू राष्ट्राची डेफिनेशन काय असेल, एकतर ही चर्चा करणारे अनेकदा लक्षातसुद्धा घेत नाहीत की जगातली जी बहुसंख्य मुस्लिम बहुसंख्याक राष्ट्र आहेत ती त्यांच्या राज्यघटनेनुसार इस्लामिक राष्ट्र आहेत. लक्षात घेत नाहीत ना ते.
ॲक्च्युली त्याचा अर्थ आहे की फक्त इस्लामलाच अधिकृत परवानगी आहे आणि तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे हेच लोक हे लक्षात घेत नाहीत की या देशांमध्ये अजिबात धर्मस्वातंत्र्य नाही, अन्य धर्मांचा आदर नाही, अजिबात व्यक्ती स्वातंत्र्य नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, लोकशाही तर त्याहून नाही. भारताची हिंदू राष्ट्र ही संकल्पना अजिबात अशी नाही. किंवा जो काही विचार मला कळतो तो कोणी उठून ज्या अर्थाने इस्लामिक देश इस्लामिक राष्ट्र आहेत किंवा आता ख्रिश्चनांमध्ये ते शिल्लक नाही, पण ख्रिश्चॅनिटीचा एक इतिहास असा आहे की जिथे जर राजा ख्रिश्चन असेल तर तो आपल्या राज्यामध्ये जाहीर करायचा की तुम्ही सगळे ख्रिश्चनच असायला पाहिजे, कन्व्हर्ट ऑर डाय, किंवा फार तर तुम्हाला मुदत देतो की माझ्या राज्यातनं चालते व्हा. आणि हे राजा ख्रिश्चन असण्यापुरतं नाही आहे, प्रोटेस्टंट, कॅथलिक किंवा ग्रीक ऑर्थोडॉक्स याच्यातही आपसात होती. जशी इस्लाममध्ये शिया सुन्नी जे आत्तासुद्धा आहेत, फार इराणचा प्रश्न, इराण, सौदी अरेबिया हे सगळ्याच्या मुळाशी इस्लाममधला शिया सुन्नी आहे. भारताची ही संकल्पना नाही, कधीही नव्हती. आपोआप माझ्या आधीच बोलण्यात आली ती आहे एकम सद्विप्राह. विवेकानंदांनी जे सांगितलं की काय आहे ते, शिकागोची सर्वधर्म परिषद होती आणि ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून बोलत होते. स्वामीजींनी अर्थ सांगितला की पर्वताच्या शिखरावर पडणारे थेंब जसे वेगवेगळ्या प्रवाहांनी अंती एकाच महासागराला मिळतात, तसे आपण सगळे एकाच ईश्वराची रूपं आहोत. जीवनाच्या आपापल्या प्रवाहांनी आपण अंती एकाच ईश्वर, हा आहे भारत. त्यामुळे हिंदू राष्ट्राच्या व्याख्येत धर्मस्वातंत्र्य नसणे, अन्य धर्मांचा, पंथांचा, ईश्वराच्या अन्य रूपांचा अनादर करणे ही नाहीच आहे भारतीय संकल्पना, असणारही नाही. तेव्हा काहीतरी हिंदू राष्ट्र करायचं आहे, स्थापन करायचं आहे अशी मला तर कळणारी भूमिका नाही. मला कळणारी हे जे काही आहे हा भारतच आहे, हेच हिंदू राष्ट्र आहे अशी ज्यांना तो विचार समजावून घ्यायचा आहे त्यांच्याकरता आहे की काहीतरी उठून तुम्ही राज्यघटना बदला, इस्लाम किंवा पूर्वीच्या ख्रिश्चॅनिटीप्रमाणे बुवा कायदेशीररित्या जाहीर करा की इथे फक्त हिंदू धर्म किंवा सनातन, अशी नाही आहे भूमिका. अशी भारत जीवनाच्या अत्यंत सखोल आकलनामुळेच सहिष्णू आहे. त्या सहिष्णुतेमुळेच आपण विविधतेचा आदर करतो. आपल्याला विविधतेची भीती वाटत नाही. विविधता म्हणजे वेगळेपणा नाही, कारण ती विविधता बाह्य आविष्काराची आहे. खोल जाऊ तेवढं कळतं की अरे ते मुळात आहे ते एक आहे. हे जे खरं म्हणजे वरवर वाट्याला घासून गुळगुळीत झालेलं पण वाक्य शाश्वत आहे, विविधतेतील एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी. भारत विविधतेचं स्वागत करतो. सगळ्या तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम सकट, गुजराती, बंगाली, हिंदी, उर्दू माझ्याच आहेत भाषा या. मी मराठीत बरे बोलतो, पण म्हणून अन्य भाषिक काय काय माझे काही शत्रू, हा भारत आहे. मग मी संज्ञा वापरायचे तर हिंदू राष्ट्र, ती काहीतरी स्थापन करायची नाही, आहे जे काही आहेच आहे, हिंदू राष्ट्र आहे हे कळणे म्हणजे हिंदू राष्ट्र. पण नरेंद्र मोदी सरकारच्या सर्वात चांगल्या कामगिरी कोणत्या असं ज्यावेळी वेगवेगळ्या सर्वेतनं विचारलं जातं त्यावेळी त्याच्यात राम मंदिराची बांधणी हे असतं, कलम 370 असतं. हे साधारणतः सांस्कृतिक धार्मिक अंगांशी जोडणार आहे. मग गेल्या 12 वर्षात हिंदू असण्याला, हिंदू अभिमानाला या सांस्कृतिक धार्मिक घटनांमुळं पुष्टी मिळाली आहे का? एकतर समजा कलम 370 किंवा राम मंदिर, आणि वैयक्तिक माझ्या मते काल संध्याकाळपर्यंतच हवा होता समान नागरी कायदा, हे मुद्दे भाजपचाही जो पूर्वीचा अवतार आहे जनसंघ किंवा तिचा जो संघटनात्मक पाय आहे संघामध्ये, ह्यांनी कायम मांडलेले आहेत. बरं, त्यातला समान नागरी कायदा हा माझं मत आहे कोणाही विशिष्ट पक्ष, विचारधारा किंवा राजकीय विचारधारेचा मुद्दा नाही. हा राज्यघटनेचं कलम 44 आहे आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकरांसहित त्यावेळच्या घटना समितीच्याही बहुसंख्य जणांना देशात समान नागरी कायदा त्याच वेळी हवा होता. मुद्दा आहे म्हणून मी थोडक्यात आठवण करून देतो की घटना समितीवरचे काही मुस्लिम किंवा ख्रिश्चनसुद्धा सदस्य आहेत की ज्यांनी समान नागरी कायद्याला अनुकूलता दर्शवली होती. पण चर्चा जी काही झाली त्या आधारे घटना समितीने ठरवलं की पाहिजे पण लादायला नको, म्हणून राज्यघटनेचा भाग 4
राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रमध्ये मांडला. पाहिजे आपल्याला समान नागरी कायदा. माझं म्हणणे उशीरच झालं आहे, कालच्या संध्याकाळपर्यंत हवा होता. किंवा 370चं 26 नोव्हेंबर 1949 पासूनचं शीर्षक टेम्पररी प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू स्टेट ऑफ जम्मू काश्मीर, म्हणजे घटनाकारांनासुद्धा त्या तात्पुरत्याच अभिप्रेत होत्या. घालवायला 5 ऑगस्ट 2019 उजाडलं हे देशाचं दुर्दैव आहे. पण अंतिमतः उजाडला तो दिवस. तेव्हा जे झालं ते नीट घटनेच्या चौकटीत झालं आहे. हे नुसता कोणी एकटा मी म्हणतो आहे नव्हे. आपल्या घटनात्मक व्यवस्थेनुसार सरकार करतं आहे ते ज्यांना पसंत नाही त्यांना अधिकार आहे की जाऊन सुप्रीम कोर्टात आव्हान द्या. मग याच्यावर सुप्रीम कोर्टाने निकाल पण देऊन झाले. तेव्हा ते आहे ते नीट राज्यघटनेच्या लोकशाहीच्या चौकटीत त्या मार्गाने घडतं आहे. राम मंदिरसुद्धा आपण लक्षात घेऊयात की तो न्यायाच्या मार्गाने, न्यायालयाच्या मार्गाने, आधी अलाहाबाद हायकोर्ट, त्यावर ज्याला अपील करायचे अपिलात गेले, आंदोलन चालू होतं. तेव्हा पंतप्रधान झाल्यावरसुद्धा मोदींनी भूमिका मांडली की हा मुद्दा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, सब ज्युडिस. आपण सगळे संयमाने वाट पाहू आणि न्यायालय ठरवेल तो. पण न्यायालयानेसुद्धा तो निकाल ही राम जन्मभूमी आहे. आणि अलाहाबाद हायकोर्टाने तर 1/3 प्रमाणे वाटणी करून 1/3 भाग जी काही मूळची मशीद होती त्याला सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं नाही, ती सगळी जागा आता मंदिराला. एक भारतीय संस्कृतीचीच पद्धत आहे म्हणून मशिदीला तुम्ही सन्मानाने दुसरी जागा द्या. म्हणजे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की राम जन्मभूमीचा प्रश्न, मुद्दा हा राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेच्या मार्गाने सुटला. तू जे म्हणतोयस की मोदी सरकारची 12 वर्षातली उपलब्धी सांगायची तर अनेक जण हे मुख्य सांगतात. मी म्हणणार आहे की मानवी जीवनातच भावनिक गोष्टीला महत्त्व नाकारून चालणार नाही. ते अगदी जे तथाकथित जडवादी, त्या जडवादाची एक वैचारिक आवृत्ती म्हणजे मार्क्सवाद किंवा मग रूढार्थाने डावा विचार, की ज्यांना वाटतं की इकॉनॉमिक बिईंग हा बेस आहे आणि उरलेलं सगळं त्यावरची सुपरस्ट्रक्चर आहे वगैरे. मी आत्ता त्या ग्रामची इत्यादीतही जात नाही. ते काहीसं माणसाचा माणूसपणाच ते कमी लेखतात. तेव्हा अरे मी माणूस म्हणून जर जगतो तो काय, हा काय नुसतं हे शरीर आहे 2 वेळचं नुसतं खातोय याच्यावर आहे का? हे जे धागेदोरे जोडलेले असतात, माझ्या आत्मबोध म्हणतात त्याला, की हा एक मी कोण, हा माणूस म्हणून अविनाश धर्माधिकारी कोण, विनायक पाचलक कोण, ते केवळ भौतिक गोष्टींशी नाही हे निदान आकलन मी नम्रपणे म्हणेन कळून सोडून मी पण. त्यामुळे 1528 बाबरांनी त्याच्या सेनापती मीर बाकीला सांगून अयोध्येतले राम जन्मभूमी मंदिर होतं ते तोडलं, तिथे केली मशीद. ही मला माझी जखम वाटते. आणि तो संघर्ष 500 वर्ष चालू होता. त्यामुळे मला त्या 22 जानेवारी 2024ला जे राम मंदिराचं, मी होतो घरी पण मी तो सोहळा पाहत होतो. अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं ते पाहताना. त्यांना रडू अश्रू ते आनंदाचे आहेत की कमी अजिबात लेखता येणार नाही. तेव्हा खरंच राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायालयीन मार्गाने निकाली लागला. त्यानुसार भूमिपूजन झालं. खरंच पहिला टप्पा पूर्ण झाला. हे मी म्हणणार आहे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचंच पाऊल आहे. फक्त मी भर घालीन एक कार्यकर्ता म्हणून की राम मंदिर होण्याने गरिबीचे प्रश्न सुटत नाहीत, बेरोजगारीचे प्रश्न सुटत नाहीत, ते सोडवायला पाहिजेतच. आणि म्हणून मी जे हे 4-5 मुद्दे ते हे भान ठेवूनच बोललो की जर असं वाटायला लागलं की काहीतरी फक्त भावनिक मुद्दे त्यावर काहीतरी एक लाट निर्माण करायची आणि त्याचा फायदा घेऊन निवडणुका जिंकायची, तर मग हे अत्यंत मर्यादित आकलन आहे. तेव्हा त्या भावनिक, राष्ट्रीय, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र विचारांसहित पण जे जमिनीवरचे प्रगतीचे तेही मुद्दे किमान म्हणायचे तर तितकेच महत्त्वाचे आहेत. मगाशीच्या उत्तरात तुम्ही उल्लेख केलात की इलेक्टोरल डिक्टेटरशिप, अगदी ते नाही तर एक अशी चर्चा सातत्यानं होत आलेली आहे की भारतातल्या वेगवेगळ्या संस्थांची मोडतोड किंवा संस्थात्मक रचनेची मोडतोड. तुम्ही स्वतः सनदी अधिकारी राहिलेले आहात. त्या स्टील फ्रेमचा
भाग होता, आत्ताही कित्येकांना घडवता. खरंच भारतीय संस्था, त्याचं जे नेटवर्क रचना आहे त्याची मोडतोड झाली आहे का? मुळातला एक व्यापक मुद्दा हा देश, त्याची आधुनिक लोकशाही आणि तिची संहिता राज्यघटना या नात्याने देशाच्या व्यवस्थांकडे बघायचं झालं तर या व्यवस्थांची वर्तणूक आज आपण काळजी केली पाहिजे अशी आहे हे निश्चित आहे. चर्चेमध्ये जर की जणू त्या व्यवस्थांची मोडतोड काहीतरी गेल्या 12 वर्षात झाली, नंतर त्या मोडतोड मुळे हुकुमशाही येते, त्यामुळे नुसता एक पक्ष नाही त्यातले एक किंवा फार तर 2 कोणीतरी नेत्यांचंच हे विधान अजिबात खरे नाहीत. तेव्हा विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हे आपली कर्तव्य बजावत आहेत का? आणि ती घटनात्मकदृष्ट्या किंवा या ज्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत, आता आजकाल काही जण निवडणूक आयोगावर ठाणकन उठून तेच भाजपला अनुकूल आहेत टाईपचं, खरं अजिबात अयोग्य आहे. माझं म्हणणं अशा म्हणणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारण घटनेत व्यवस्था आहे की भाऊ, तुला जर म्हणायचं असेल की निवडणूक आयोगच पार्शालिटी करत आहे, मुद्दा उचल, जा सुप्रीम कोर्टासमोर, जे सुनवायचं ते प्रसंगी सुप्रीम कोर्ट सुनवेल. आपल्याला प्रत्यक्ष दिसून येतं आहे की जिथे जिथे ज्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाकडे गेले, प्रसंगी सुप्रीम कोर्टाने पण सरकारला जे सुनवायचं ते सुनावलं आहे, पण अनेक महत्त्वाच्या घटनात्मक मुद्द्यांवरचे निकाल सुप्रीम कोर्टाने सरकारचे निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवले, अशी या आधीच्या यादी आहे अशाची. तेव्हा व्यवस्थांचं कॅरेक्टर आणि कॉम्पिटन्स, चरित्र आणि वर्तणूक तर बरोबर आहे की देश अधिक चांगला चालायला तिच्यामध्ये बदल आवश्यक आहेत, पण याचा अर्थ काहीतरी व्यवस्था जणू मोडूनच पडत आहेत. कालच मी माझ्या कामाचा भाग म्हणून वाचत होतो एका विचारवंताचं आदरपूर्वक, तो म्हणतो गेल्या 12 वर्षात लोकशाहीच मोडून पडली. बरं, मोडून पडली, बरं लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाही, हे तर बरोबर आहे, मी आयुष्यभर सांगतो आहे. ह्याचा संबंध सत्तेत कोणता पक्षाशी नाही आहे. आधी कार्यकर्ता म्हणून, मग IAS अधिकारी म्हणून, सुदैवाने पुन्हा माझं लेखन आहे. तेव्हा नुसती निवडणूक म्हणजे लोकशाही नाही. लोकशाही हे एका जीवनपद्धतीचं नाव आहे, त्यामध्ये सहिष्णुता येते, त्यामध्ये मला जसा माझं मत असायचा अधिकार आहे तसा दुसऱ्यालाही त्याचं. एवढंच नाही तर मतं वेगळी आहेत म्हणून आपण एकमेकाचे शत्रू ठरत नाहीत. एवढंच नाही तर परस्परांच्या मताचा आदर बाळगून संवाद होऊ शकतो, याला मी म्हणतो. माझं भारतीय संस्कृती काय आहे याचं माझं आकलन मला सांगतं हा लोकशाहीचा आत्मा आहे. आणि या दृष्टीने गेल्या 12 वर्षात काही लोकशाही धोक्यात आली का? मला अजिबात वाटत नाही. हे जे मगाशी आपण अदरिंग किंवा इलेक्टोरल डिक्टेटर, मला अजिबात वाटत नाही. मला संवाद जरूर व्हावा. अगदी माझं म्हणणं आहे, मोदी संघ भाजप याला मोकळेपणाने जी चर्चा टीका करायची, माझं म्हणणं आहे मी आदरपूर्वक ऐकेन, समजावून घेईन आणि माझ्या स्वतंत्र बुद्धीने विचार करून जिथे वाटेल तिथे जरूर म्हणेन. त्यामुळे काहीतरी गेल्या 12 वर्षात व्यवस्थांची मोडतोड झाली आहे असं विधान नाही करता येणार. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यातले 1-2 प्रश्न भविष्याबद्दल. अर्थातच हे सरकार अजून 3 वर्ष कमीत कमी या रचनेमध्ये सत्तेवर आहे असं गृहीत धरून 2-3 महत्त्वाचे प्रश्न नजरेपुढे येताना दिसतात. एक, नॉर्थ साऊथ डिवाईड, की जो मतदारसंघ पुनर्रचना याच्यामुळं येऊ घातलेला दिसतोय. दुसरं, कित्येक प्रमाणात आपल्या हातात नसलेलं आर्थिक संकट आणि म्हणून विकासाचे प्रश्न. आणि तिसरं, महिला आरक्षणामुळं भारतातल्या 50% वर्गाला मिळणारं राजकीय स्थान. कसं बघता याचं? विरोधकांसकट त्यांची वर्तणूक आहे अशी चालू राहिली तर मी आजच बोलून ठेवतो आहे की 2029मध्ये सुद्धा NDA भाजपच परत सत्तेत येईल. आपल्या आजच्या चर्चेत सुद्धा जे मी आज नाही बोलतो आहे, 2014मध्ये निकाल लागण्याच्या दिवशी मी एका वृत्तवाहिनीच्या स्टुडिओत होतो आणि मला काँग्रेस म्हणजे आधी अँकरनी विचारला प्रश्न, त्यावर मी की हा जो निकाल लागला आणि काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि सीटं 50च्याही खाली आली, तर आधी त्यांनी मला विचारलं तुम्हाला काय वाटतं आहे. मी सांगितलं की मला माहिती असलेल्या भाजपच्या राजकीय संस्कृतीत असे काही निकाल लागले तर नंतर चिंतन शिबिर असतं, ते बसून विचारविनिमय करतात, ठरवतात आणि काय आवश्यक. तर मी सहज म्हणलो की काँग्रेसने सुद्धा असं चिंतन शिबिर घ्यावं. काँग्रेसचा प्रवक्त्याकडे अँकर गेला तर
12 वर्षापूर्वी तरी काँग्रेसचा प्रवक्ताही म्हणाला की धर्माधिकारी म्हणत आहेत ह्याचा आम्ही जरूर विचार करू. आता त्यात मी म्हणलो होतो की काँग्रेसला घराणेशाहीच्या बाहेर पडावं लागेल आणि झालेल्या आपल्या निवडणुकीतल्या पराभवाचं चिंतन करून का झाला, नवा कार्यक्रम, संघटनेचा नवा पाया, जमिनीवरचं काम, पक्ष संघटना मजबूत करणे, मला दिसतं की 12 वर्षात हे काही केलेलं नाही. आणि अन्य जे प्रादेशिक पक्ष ज्यांची आपण गेल्या काही काळात पिछाट पाहतो आहोत, याचं कारण एक राजकीय संघटना म्हणूनही भाजपचं काम आणि सांस्कृतिक संघटना म्हणून संघाचं काम, आणि जमेल तेवढं त्यांचा परस्परांशी मेळ. तो दरवेळी आहे असं नाही आहे. 2024मध्ये जे घडलं ते तो मेळ नसण्याचे परिणाम होते. पण असं की अरे तुम्ही लोकशाहीचं चिंतन करून ठरवा ना कार्यक्रमाचे. पण असा एक. दुसरा अर्थात देशासमोरची आव्हानं प्रचंड मोठी आहेत, हे निश्चित आहे. तू म्हणालास ते नॉर्थ साऊथ डिव्हाइड, तर माझं पहिलं तर म्हणणं आहे की मूळचं सांस्कृतिकदृष्ट्या असा डिव्हाइड नाही, पण असा असल्याचं चित्र निर्माण करणे, असा डिव्हाइड मुद्दाम निर्माण करायचा प्रयत्न करणे, ही स्पष्टपणे पहिली ब्रिटिशांची खुनशी साम्राज्यवादी नीती पण होती. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरचं जे काही त्या नादात ती जणू अशी चालू ठेवली गेली की भारताची एकात्मता जोपासणे आणि बळकट करण्यापेक्षा विविधतेच्या नावाखाली वेगळेपणाच जोपासत राहणे, यातून एक असं राष्ट्रीय एकात्मतेचं आव्हान आहे. बरोबर आहे. किंवा येणारं AIचा काळ, प्रदूषणाचे प्रश्न, आणि उद्या ह्यातनं असं एकदम सिस्टीमच कोलॅप्स झाली हे होऊ शकतं का, चं माझं आकलन मला सांगतं होऊ शकतं. अर्थव्यवस्थेचा सुद्धा, की डिजिटल टेक्नॉलॉजी येत चालली, बिटकॉईन आले, क्रिप्टो, किंवा आता भारत सरकारने धोरण ठरवून रिझर्व्ह बँकेच्या द्वारा आपली डिजिटल करन्सी लॉन्च, ह्याचे सगळ्याच्या अचानक उद्या की ही सिस्टीमच कोलॅप्स झाली होऊ शकतं काचं मला जाणवणारा धोका किंवा माझ्या मनातली भीती हे होऊ शकतं. अशा वेळी संस्थात्मकदृष्ट्या देशाला संघटित ठेवून कसं पुढे न्यायचं हे मी म्हणेन. मग या सरकारचं येत्या 3 वर्षातलं असो किंवा पुढच्या कामाची सुद्धा दिशा असो, आपण जे बोललो त्याच्या आधारावर मी म्हणतो आहे की उदाहरणार्थ ग्रामीण विकास आणि त्यामध्ये सुद्धा शेतीचा विकास, विशेषतः शेती आणि ग्रामीण क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, ती होण्यामुळे ग्रामीण युवकाला ग्रामीण पातळीलाच त्याच्या क्षमतेनुसारचा रोजगार मिळणे ही माझ्या मते प्राणवायू इतकी आवश्यक गरज आहे. अशी जी धोरणांची पुढची दिशा, तर झालेल्या 12 वर्षांचा आढावा घेत अर्थात माणूस म्हणून आपलं काम आणि शासन व्यवस्था नात्याने सरकार, अशी मला दिसणारी पुढची दिशा ही आहे. शेवटचा प्रश्न, 12 वर्षामध्ये एक एक्झिक्युशनची मॅच्युरिटी येते, अनुभव बरोबर येतात. दुसरं या सरकारमध्ये असं दिसतं की बऱ्याचशा की पोझिशनला माणसं सेम राहिलेली आहेत. सातत्यानं मंत्रिमंडळ बदल, महत्त्वाच्या खात्यांच्या बदल असं काही झालेलं नाही. होम मिनिस्ट्री, डिफेन्स मिनिस्ट्री, अर्थ खातं, त्यामुळं प्रत्येकाच्यात एक लाँग टर्म इम्पॅक्ट साधणं इतपतचा कालावधी प्रत्येकाला मिळालेला आहे. अशा वेळेला 12 वर्षाच्या अनुभवानंतर पुन्हा कमीत कमी पुढच्या 3 वर्षात तुमच्या या सरकारकडून काय अपेक्षा? खरं अप्रत्यक्षरित्या ते आपण म्हणायला सुरुवातही केलीच होती. पुन्हा ह्याला 1, 2, 3, 4 क्रम नाही, सगळे समान. पण प्रश्नामुळे मी पुन्हा म्हणेन की ग्रामीण विकासाकडे विशेष लक्ष दिलं जाणं, त्यातले शेतीच्या विकास, शेती हा समवर्ती सूचित आहे हा विषय, कन्करंट लिस्टमध्ये आहे. तर मला वाटतं की ती काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे की विशेष त्याला इनपुट येण्याची आवश्यकता आहे. समान नागरी कायदा उद्या सकाळी पाहिजे. 2020मध्ये जे एक माझ्या मते कागदावर अत्यंत आदर्श असलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण, त्याच्या अंमलबजावणीला गती येण्याची आवश्यकता आहे. आपल्या आधीच्या प्रश्नाच्यात सुद्धा संसदेची पुनर्रचना, महिलांना राखीव जागा आणि डिलिमिटेशन, तर अभ्यासांती माझं तर आहे बुवा स्पष्ट मत. एकतर ते सरकारने आत्ता करायच्या आधी माझ्यापरीने जमणाऱ्या अभ्यासात मी जे मांडत आलो ते हेच आहे. ते म्हणजे
73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आधी 1/3 पुढे महाराष्ट्राने ते 50% केलं. माझं मत ही महत्त्वाची सामाजिक क्रांती आहे. हे जे इन्क्लुझिव्ह विकास, तेव्हा स्त्री आणि पुरुष हे समान, हे नुसतं भावनिक वाक्य न राहता तुमच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्थेत ते प्रतिबिंबित झालं पाहिजे. तेव्हा काय ही मधली सगळी वर्ष माझं कायम मत होतं की विधानसभा लोकसभांमध्येही महिलांना किमान म्हणजे 1/3. त्याला वेळ लागला. ते सप्टेंबर 2023मध्ये आपल्या नव्या संसद भवनात संमत झालं नारी शक्ती वंदन विधेयक. मी खरंच रॅशनली विचारतो की 1971मध्ये जी राष्ट्रीय लोकसंख्या नीती ठरली त्यानुसार ठरलं की आता 2025पर्यंत संसदेच्या एकूण जागा 543 यात बदल नाही. फार तर करायचं तर संख्या 543, मतदारसंघांचं डिलिमिटेशन अंतर्गत बदलू शकेल, पण नवी 2025 नंतर होईल. मग आता खरंच आली किती वेळ 2025? माझं म्हणणे सरकार पण काय म्हणतं आहे, मी कार्यकर्ता म्हणूनही ते सुचवत आलो, ते म्हणजे एक तर महिलांना 1/3 जागा विधानसभा लोकसभेतही पाहिजेत. कायदा झाला पण आता त्याचं पुनर्रचना करताना ठरायला पाहिजे. आणि दुसरं, यामधल्या काळात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन जी मतदारसंघांची पुनर्रचना ती न्याय ह्या तत्वावर झाली पाहिजे. आता माझ्या ह्या वाक्याचा अर्थ काय आहे? भारताच्या ज्या प्रदेशांनी लोकसंख्या नियंत्रण यशस्वीरित्या केलं, आज त्यांच्या मनात भीती आहे की अरे आपण लोकसंख्या नियंत्रण यशस्वीरित्या केल्यामुळे नव्या पुनर्रचनेत जर लोकसंख्या या बेसिसवर युनिट झालं तर लोकसभेतल्या आपल्या जागा कमी होणार आहेत. मी पण याचं चिंतन करून गेली सर्व वर्ष मी मांडत आलो बरं का फॉर्म्युला. आधी मला आनंद आहे या गोष्टीचा, कृपा करून कोणी हे गर्वाचं वाक्य नका समजू. मला एक या गोष्टीचा की मी हे चिंतन करून मांडत आलो की नव्या पुनर्रचनेतसुद्धा सूत्र पाळलं गेलं पाहिजे की आजच्या 543चा जो फॉर्म्युला आहे तोच नव्या रचनेत चालू राहील. हे सूत्र म्हणजे उदाहरणार्थ की तमिळनाडूची लोकसभेमध्ये 543 हा 34 सीट आहेत. आणि जर तमिळनाडू, दक्षिणेची 4ही राज्य, महाराष्ट्रही त्यात आहे, की यांनी लोकसंख्या नियंत्रण नीट केलं. आता यांना भीती वाटते की मग नव्या रचनेत जर लोकसंख्या बेसिस मानलं तर आपल्या जागा कमी होतील, तेवढ्या प्रमाणात आपला देशाचा प्रभाव कमी होईल. माझं म्हणणे बरोबर आहे ते म्हणतायत ते. म्हणजे तुम्ही लोकसंख्या नियंत्रण यशस्वी केल्याची शिक्षा करताय होय राव. याचे काही आर्थिकसुद्धा मुद्दे आहेत बरं का, की केंद्राचा महसुलाचा वाटा राज्यांना किती येतो याचे जे काही फॉर्म्युले वित्त आयोग, फायनान्स कमिशननुसार याच्यात विचारात घ्यावं लागणार आहे की आता तुम्ही उलट लोकसंख्या नियंत्रण नीट केलं तर इन्सेंटिव्ह द्या. तसंच मग हे पुनर्रचनेबद्दल आहे. तर जर रेशो तोच ठेवला, माझं म्हणणे सरकारने वचन तेच दिलं आत्ताही, जे विधेयक आत्ता होऊ नाही शकलं, पण सरकारने भूमिका मांडली की तुमच्या जागाचं प्रमाण कमी होणार नाही. 543 जेवढ्या आहेत तेवढ्याच 850 राहतील. ते माझं म्हणणं हे शास्त्रशुद्ध होतं. वैयक्तिक माझी भूमिका आहे. त्याचवेळी हे विधेयक मान्य व्हायला हवं होतं. झालं नाही, ही देशाची थोडी ट्रॅजेडी. येत्या 3 वर्षात होतं नाही होतं पाहायचं, पण देशासमोर हे क्रिटिकल आव्हान आहे. तेव्हा नवी जनगणना, तिचे काय जे निष्पन्न होतील भले बुरे, त्यातले काही ट्रेंड अत्यंत काळजीचे आहेत. आणि मग होणारी मतदारसंघांची पुनर्रचना, नवी लोकसभा आणि सर्वांना बरोबर घेत यातलं सोल्युशन, हे या 3 वर्षातलं मग सरकारसमोरचं आव्हान आहे. सर खूप खूप आभार. सर्व अंगानं 12 वर्षाची तपासणी करता आली एक प्रकारे. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.